नमस्कार. आज न्यूजवरती तुम्ही पाहिलं असेल की जितके सारे मंत्री आहेत ते ईव्ही गाडीचा वापर करायला त्यांनी चालू केलेली आहे आणि त्यांचं सगळ्यांचं सांगणंही आहे की तुम्ही भविष्यामध्ये फक्त ईव्ही गाडी वापरा. ईव्ही गाडी ही आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. आपल्याला पोल्युशन कमी होणार आणि शहरातलं जे पोल्युशन आहे ते खरोखर कमी राहणार आणि ही गाडी आपल्या देशासाठी फायद्याची आहे, कारण की आपल्याला पेट्रोल आणि जे इतर इंधनाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला इम्पोर्ट करायला लागणार नाही आणि आपल्या देशाला जे डॉलर आहे ते डॉलर कमीत कमी वापरण्यात येईल. पण खऱ्या अर्थाने हे ईव्ही किंवा जे इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या सगळ्या आपल्यासाठी उपयोगी आहेत का आणि खरोखर या पर्यावरणासाठी खरोखर चांगल्या आहेत का, ह्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात ईव्हीची बॅटरी बनवण्यासाठी एकूण किती खर्च येतो. ईव्ही मध्ये सर्वात महाग भाग म्हणजे लिथियम आयर्न बॅटरी. साधारण खर्च 2026 प्रमाणे बॅटरीची क्षमता जर 20 ते 30 kWh छोटी कारची बॅटरी जर असेल तर तिला 2.5 लाख ते 4 लाख इतका अंदाजे खर्च येतो. 40 ते 60 मेगावॉटची जर बॅटरी असेल मध्यम कारमध्ये तर तिला 5 ते 8 लाखाचा खर्च येतो आणि 80 ते 100 मेगावॉटची जर बॅटरी असेल म्हणजे मोठी एसयूव्ही किंवा लक्झरियस ईव्ही तर तिला 10 ते 18 लाखाचा खर्च येतो. ईव्हीच्या एकूण किमतीपैकी जवळपास 30 ते 45% हा फक्त बॅटरीवरती खर्च असतो. आपण पाहिलं की बॅटरीला किती खर्च लागतो, बघायला गेलं तर 30 ते 45% हा फक्त ईव्हीच्या बॅटरीवरती खर्च केला जातो आणि ईव्हीची बॅटरी हीच तिचं सर्व काही असतं. बॅटरी बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या साहित्याची गरज लागते आणि त्यांचा उपयोग काय यापुढे आपण समजून घेऊया. लिथियमचा वापर हा ऊर्जा साठवण्यासाठी होतो. निकेलचा वापर हा जास्त रेंजसाठी केला जातो. कोबॅल्टचा वापर हा स्थिरता आणि सुरक्षेसाठी वापरला केला जातो. ग्राफाइटचा वापर एनोडसाठी केला जातो. चा वापर वायरिंगसाठी केली जाते. अॅल्युमिनियमचा वापर बॅटरीची बॉडी बनवण्यासाठी केली जाते आणि रेअर अर्थ मेटलचा वापर हा मोटर मॅग्नेटसाठी केला जातो. सर्व जे मेटल्स आहेत हे पृथ्वीच्या गर्भातून आपण काढतो आणि हे काढत असताना आपण काय काय करतो हे या व्हिडिओच्या पुढे आपण जाणून घेऊया. त्या अगोदर ईव्ही बॅटरी बनण्यासाठी पाण्याचा किती वापर होतो हे समजून घेऊया. ईव्ही बॅटरीसाठी लागणारे लिथियम, निकेल आणि कोबॅल्ट काढताना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. लिथियम मायनिंग मधील पाण्याचा वापर अंदाजे 1 टन लिथियम काढण्यासाठी जवळपास 20 लाख ते 25 लाख लिटर पाणी वापरले जाते. एक ईव्ही बॅटरी साधारणपणे 8 ते 12 किलो लिथियम लागते. त्यासाठी अंदाजे 40,000 ते 1.5 लाख लिटर पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. ईव्ही गाडीमध्ये कोणते प्रदूषण होते? ईव्ही गाडीमुळे सुद्धा प्रदूषण होते. आपण पुढे समजून घेऊयात, कारण की ईव्ही म्हणजे तुम्ही समजत असाल की फक्त तुम्ही चार्जिंगला लावली आणि कोणतेही प्रदूषण होणार नाही असं नाही. ईव्ही गाडीमुळे बॅटरीच्या उत्पादन प्रदूषण होते. बॅटरी फॅक्टरीमध्ये मोठी वीज वापरली जाते. कोळशाच्या चालणाऱ्या विजेमुळे कार्बन उत्सर्जन वाढतो. ईव्ही बॅटरी तयार करत असताना 40 ते 100 किलो कार्बन उत्सर्जन होऊ शकतो. जर आपण उदाहरण दिलं गेलं तर 60 किलोची बॅटरी बनवत असताना 2.5 ते 6 टन कार्बन तयार होऊ शकतो. नंतर ह्याच्यामध्ये मुख्यतः मायनिंग पोल्युशन सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. लिथियम, कोबॅल्ट आणि निकेल खाणकामामुळे जंगलतोड, माती प्रदूषण, पाण्याचे रासायनिक प्रदूषण, स्थानिक जैविक नुकसानही होते. आपण सर्व ईव्ही गाड्या घेणार, पण ह्या ईव्ही गाड्या विजेवरती चालतात आणि भारताची जी वीज निर्मिती आहे ती 80% कोळशावरती अवलंबून आहे आणि कोळसा हा कसा निघतो तुम्हालाही माहित आहे की भारताच्या उत्तरेला बघायला गेलं झारखंड असो किंवा राजस्थान असो, इथे इतक्या जोरात खोदकाम चालू आहेत की इतकी हजारो लाखो झाडं तोडण्यात आलेली आहे. डोंगराच्या डोंगर उद्ध्वस्त केलेली आहेत आणि हे सगळं आदिवासी लोकांना स्थलांतर करून हे केलं जात आहे आणि जंगल उद्ध्वस्त झाल्यावर तुम्हालाही माहिती आहे कोणत्या प्रकारचं प्रदूषण होतं. जर एक प्रदूषण थांबण्यासाठी एवढी झाडं तोडली जात आहे, मग ते किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असेल व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. वीज निर्मिती करत असताना आपण किती प्रदूषण करतो हे थोडं समजून घेऊया. वीज चार्ज करण्यासाठी जर वीज लागते तर वीजसाठी कोळसा, डिझेल आणि गॅस याचा उपयोग केला जातो. भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात वीज ही कोळशावर आधारित आहे. तर मग खरंच आपण ईव्हीचे आपल्याला फायदे आहेत की तोटे आहेत हे तुम्ही सांगा, कारण की जर फक्त ईव्हीने शहरांमध्ये प्रदूषण जर कमी होत असेल, पण आपल्या देशाची जी संपत्ती आहे, जी झाडं आहे, जी डोंगर आहेत, जे वृक्ष आहेत, हे जर तोडून तिकडून कोळसा काढून किंवा मिनरल्स काढून आपण जर फक्त ईव्ही बनवणार असू, पण त्याने तेवढंच जर प्रदूषण इतर भागामध्ये होत असेल तर खरोखर आपल्याला ईव्ही फायदेशीर आहे का? आणि ईव्हीमुळे जर खरोखर कार्बन उत्सर्जन जर कमी होत असेल आणि जर वीज निर्मिती करून जर कार्बन उत्सर्जन वाढत असेल तर खऱ्या अर्थाने ह्याचा फायदा कोणाला होत आहे? ह्याचा फायदा फक्त आणि फक्त ज्या कंपन्या आहेत त्यांना होणार आहेत, कारण की ईव्ही बनवणाऱ्या कंपन्या ह्या त्यांचा फायदा उचलणार आहेत, पण जे सर्वसामान्य लोक आहेत ह्याचा त्यांना फायदा होणार नाही, कारण की ईव्हीच्या ज्या गाड्या आहेत ह्या इतक्या महाग आहेत की जे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. तुम्ही कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ भविष्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भारत.